नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. झुरळ या झुरळांची लाट अशी काही उसळलेली आहे की घटना घडण्यापूर्वी एखादं निमित्त घडलेलं असतं आणि त्यानुसारच मग त्या निमित्तातून जे काही वादळ, जी काही लाट उसळते आणि कधी कधी त्याचं सुनामीज मध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं. अर्थात मी कोणाबद्दल, कशाबद्दल, कसा बोलतोय आपण सर्वांनी जाणलंच असणार आहे. म्हणजे झुरळांची जनता पार्टी असं आपण चक्क मराठीत असं म्हणू की झुरळ जनता पार्टी. त्यांनी जो इंग्रजी शब्द वापरलेला आहे त्याच्याऐवजी आपण झुरळ जनता पार्टी म्हणू. सरन्यायाधीशांच्या तोंडून एका खटल्याच्या निमित्तानं जे वाक्य आलं झुरळ आणि परजीवी, आणि ते बेरोजगार तरुणांच्या बाबतीत लागू पडल्यानं जो काही जनक्षोभ उसळला आणि ज्या अभिजित दीपके या तरुणानं ही झुरळांची पार्टी सुरू केली आणि तिला जगभर प्रसिद्धी मिळाली. भारतात तर या सोशल मीडियावरील पार्टीला तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेला आहे. विषयाला वाचा फुटायचं कारण कसं घडू शकतं हे याचं निमित्त आहे. मी तुम्हाला 2014 पूर्वीच्या देशातील काही घटनांची आठवण करून देतो. 1999 ते 2014 या 15 वर्षाच्या काळात काँग्रेस आघाडीचं सरकार केंद्रात आणि राज्यात सुद्धा होतं. म्हणजे महाराष्ट्र आणि भारत या विषयावर सध्या आपण बोलू. भारतामध्ये म्हणजे केंद्रीय सरकार, म्हणजे केंद्रात जे सरकार होतं ते काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं होतं. काँग्रेसचा पंतप्रधान होता. त्यावेळी इंडिया अगेन्स्ट करप्शन या नावानं आंदोलन सुरू झालं. त्याचं नेतृत्व अर्थातच महाराष्ट्रीयन मराठी माणूस अण्णा हजारे यांनी केलं. मी अण्णा म्हणून जी टोपी परिधान केली गेली ती गांधी टोपी फक्त दिल्लीतील आंदोलनातच नव्हे तर गल्लीतील आंदोलनात सुद्धा त्यावेळी वापरली गेली. गाव पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळी आणि केंद्रीय स्तरावर आंदोलन गाजू लागलं. मी अण्णा म्हणून टोप्या रस्त्यावर दिसू लागल्या. आणि गमतीचा भाग म्हणजे त्या आंदोलनानं काँग्रेसची सत्ता घालवली. आज जे भारतीय जनता पार्टीच्या सत्तेबाबत आरोप होत आहेत, भ्रष्टाचाराचे असतील, जातीयवादाचे असतील किंवा जे अनेक काही आरोप होत आहेत, अर्थात हे आरोप त्यावेळी सुद्धा काँग्रेस सरकारवर झाले होते याचा विसर काही जणांना पडलेला दिसतो. अर्थात काँग्रेस सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. विठ्ठल बोलेच्या माध्यमातून आम्ही एकच मांडतो, ते म्हणजे निपक्षपातीपणे जे आहे ते आपल्यासमोर मांडतो आहोत. त्या काळात भरपूर करप्शन सुरू असल्याचा आरोप झाला आणि म्हणूनच अण्णा हजारेंना आंदोलन करावं लागलं. त्यात केजरीवाल सहभागी झाले, सिसोदिया सहभागी झाले. नंतरच्या काळात अण्णा बाजूला पडले आणि भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली आणि केजरीवाल सुद्धा सत्तेवर आले. अर्थात अण्णा हजारेंना सत्तेचा थोडा सुद्धा लवलेश नाही. अण्णा हजारे हे खरं तर तळागाळातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी तयार झालेलं नेतृत्व होतं, पण आज ते नेतृत्व सुद्धा घायाळ झालेलं आहे हे सुद्धा आपण पाहतो आहोत. बोलण्याचा मुद्दा आज भारतीय जनता पार्टीवर जो रोष आहे त्या रोषातून जी तरुणाई, आजची तरुणाई अति नाराजी आणि असंतुष्टपणा व्यक्त करत आहे त्याचंच हे झुरळ जनता पार्टीचं निमित्त आहे किंवा त्या तरुणांना या पार्टीनं प्रोत्साहन मिळालेलं आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. भारतीय जनता पार्टीच्या सत्तेवर आल्यानंतरच्या ज्या काही चुका आहेत त्या निश्चितच आजच्या तरुणांना सहन होत नाहीत. मग धार्मिकतेपासून, राजकारणापासून, पक्ष फोडण्यापासून, भ्रष्टाचारापर्यंत जे आरोप सध्याच्या राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर होत आहेत हे पाहता निश्चितच तरुणाई अस्वस्थ आहे. बेरोजगारी आहे. व्यवसाय करायला गेलं तर त्यासाठी पुरेसं पोषक वातावरण नाही आणि बँकांकडून कर्ज काढायला गेलं तरी कोण दारात उभं करत नाही. शेती करावी तर परवडत नाही. अशा अनेक अंगांनी आजचा तरुण ग्रासलेला आहे आणि ह्या ग्रासलेल्या तरुणाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झालेला आहे असंच आजच्या एकूण परिस्थितीवरून दिसत आहे. कारण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी जे शब्द वापरले त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं की माझे शब्द हे सर्वसमावेशक तरुणांसाठी, सर्वसमावेशक बेरोजगारांसाठी नाही तर ठराविक जे गैरफायदा घेत आहेत त्यांच्यासाठी होतं. पण हे गैरफायदा घेण्याची वृत्ती सुद्धा का थोपवली याचा सुद्धा विचार आज यंत्रणेनं करण्याची गरज आहे. हाताला काम नाही म्हटल्यावर काहीतरी गैर सुचणार, म्हणून प्रत्येकाच्या हाताला काम आणि रोजगार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा यंत्रणेवर, सरकारवर रोष राहणारच आहे. म्हणूनच ही पार्टी आज उदयाला आलेली आहे. आज ही पार्टी केवळ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. प्रत्यक्षात अजूनही ही पार्टी समाजात अवतरलेली नाही. पण भविष्यात जर ही पार्टी समाजात अवतरली तर काय होईल याचा निर्णय आपल्याला भविष्यातच दिसणार आहे. खूप वर्षापूर्वीचं आसामचं एक उदाहरण आपल्याला आठवत असेल की आसाममध्ये असंच तरुणाई एकत्र आली आणि विधानसभेच्या तोंडावर त्यांनी पक्ष स्थापन केला आणि लोकांनी भरभरून मतं दिली आणि ते तरुणच सत्तेवर आले. पण पुढच्या काळात मात्र त्यांना ती सत्ता, तो जोश आणि लोकांची मतं सांभाळता आली नाहीत, जिंकता आली नाहीत. म्हणून तरुणाईनं सुद्धा हुरळून जाऊन अतिउत्साहात कोणताही निर्णय घेण्या अगोदर त्यासाठी काही ठाम पावलं टाकण्याची गरज आहे. जसं मी सांगितलं की 1999 ते 2014च्या काळात काँग्रेस विरोधात जो रोष निर्माण झाला होता तोच आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होत आहे. काँग्रेस 15 वर्ष सत्तेवर होता, पण 12व्या वर्षी म्हणजे एक तपापर्यंत काँग्रेसच्या एकूण हालचाली पाहिल्या आणि रोष निर्माण होऊ लागला.
आज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सत्तेला एक टप्पा पूर्ण झालेला आहे. 2014 ते 26 म्हणजे 12 वर्षे झालेली आहेत आणि आता रोषाला हळूहळू वाचा फुटू लागलेली आहे, आंदोलन होऊ लागलेली आहेत, सरकारच्या विरोधात जनमत होऊ लागलेलं आहे. म्हणून आजच भारतीय जनता पार्टीनं सावध होण्याची सुद्धा तितकीच गरज आहे. 5 वर्षे सत्ता ठीक चालते, 10 वर्षापर्यंत समाधानकारक चालते, 10 वर्षानंतर मात्र त्या सत्तेला ओहोटी लागते. हे 1999 ते 2014 आणि आता 2014 ते 2026 या कालावधीत दिसून येत आहे. जसा काँग्रेसवर रोष होता तसाच आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर रोष आहे. काँग्रेसच्या विरोधात तर इंडिया अगेन्स्ट करप्शन असं आंदोलन केलं गेलं, लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी आंदोलन केलं, दिल्लीत हे आंदोलन गाजलं, देशभरातील मान्यवरांसह सर्वसामान्य अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आज त्याच महाराष्ट्रातील मराठी मातीतील एक तरुण पुन्हा एकदा देशातील तरुणांना हाक देतोय आणि आपल्याला झुरळा समान मानणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तो झुरळांची लाट निर्माण झालीच आहे. पण या लाटेची सुनामी होणार नाही याची दक्षता अर्थातच घ्यावी लागणार आहे. अभिजित दीपकेनं असंही स्पष्ट केलेलं आहे की जे श्रीलंकेत घडलं, जे बांगलादेशात घडलं, तरुणाईनं जे घडवलं तसा हिंसाचार मात्र भारतात होणार नाही. कारण भारताची संस्कृतीच वेगळी आहे. भारताचा पायाच इतका भक्कम आहे की तो तसा डळमळीत करणं सहजासहजी कोणाला शक्य नाही. म्हणून आज ही झुरळांची लाट जी येत आहे ती निश्चितच यंत्रणेच्या विरोधात आहे. ही यंत्रणेसुद्धा जाणलं पाहिजे आणि सर्वांनीच या बाबतीत दक्ष राहिलं पाहिजे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.